आकाश शिरसाट बोलतो, सम्राट अशोक सेना राष्ट्रीय अध्यक्ष. जय भीम सर, बोला. जय भीम जय भीम. ग्रामसेवक साहेब बोलता ना? हो सर. तुमच्या ग्रामपंचायत मध्ये पातूर तालुक्यात भंडारजे खुर्द गाव आहे. हो. त्या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो अक्षरशः कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून दिला. बरं. आता तुमच्यावर काय कारवाई करायची याच्या विरोधात? आता पोटावर मारा बा, पाठीवर नका मारू. पाठीवर मारा, पोटावर नका मारू. तुमच्या ग्रामपंचायत मध्ये फोटो फेकून देण्यात आला, अक्षरशः कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून देण्यात आला फोटो तो. तरी तुम्हाला लाजा वाटत नाही? तुम्हाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो कचऱ्यात फेकून देताना तुम्हाला लाजा कशा वाटल्या नाही? तुम्हाला सरपंचाले, ग्रामसेवकाले, कर्मचाऱ्याला लाजा कशा वाटल्या नाही तुम्हाला? सर 2 मिनिटं ऐकता का माझं? हा. मी आता 15 दिवसापासून सुट्टीवर आहो. सरपंच काय छाप मारवायला का तिचा? राहू द्या ना सर. राहू द्या काय? राहू द्या. छाप मारवायला का सरपंच? तिचा व्हिडिओ कोण आहे तिचं? ठीक आहे सर, काही बात. व्हिडिओ कोण आहे? व्हिडिओ पोटावर मारा पण मी काय म्हणतो, शांतपणा करायचा नाही, प्रश्नाचं उत्तर द्या माझ्या पहिले. ग्रामसेवकासारखे राहा. बरं. माजलेले धंदे करताना घरी बसवीन तुम्हाला. व्हिडिओ कोण आहे तुमचा? व्हिडिओ नाहीसे साहेब आहेत. कोण आहे? नाहीसे. तुमच्या विरोधात पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करतो. तुम्हाला सांगतो कसं असते तर. ठीक आहे. तुम्हाला आता काय, आता मोठ्या जायला गाडा गरीबाच्या झोपड्यामुळे अंतर्गत गुन्हा दाखल करतो तुमच्यावर. माजले ना तुम्ही. बाबासाहेबांना फोटो फेकता, तुम्हाला लाजा वाटत नाही फोटो फेकताना? कोणी फेकला सर? व्हिडिओ पाहणार तुम्ही. व्हिडिओ व्हायरल झाला ना तो. तुम्हाला व्हिडिओ टाकू का? तुमच्या ग्रामपंचायतचा व्हिडिओ आला ना समोर. आता शेवटच्या टप्प्यामध्ये आला का फोटो? दारू पिला का तुम्ही? नाही हो सर. मग जिल्ह्यात व्हिडिओ व्हायरल झाला ना. तुम्हाला व्हिडिओ पाठवतो ना तुम्हाला. पोलीस स्टेशन मध्ये पोहोचा तुम्ही, नाही तर उद्या मी येणार. दादा एक तर ऐकून घ्या. भाषेकडे मधला जो बाबासाहेबांचा पुतळा आम्ही आणला, त्या ठिकाणी एका महिन्यामध्ये आम्ही 11 लोक सस्पेंड झालो. ते पुतळ्याचं जाऊ द्या. तुम्ही ग्रामपंचायत मध्ये काय तुम्ही शांतपणा केला ते सांगा पहिले. ते बाकीचं तुम्ही शांतपणा सांगू नका. ग्रामपंचायत मध्ये बाबासाहेबांचा फोटो काढून फेकला तुम्ही कचऱ्यात, त्याचं पहिले उत्तर द्या. तुमचा व्हिडिओ कोण आहे? व्हिडिओचा नंबर सांगा मला तत्काळ पहिले. ते कर्मचारी चूक झाली असेल सर. तुमच्यावर गुन्हे दाखल करतो. माफी मागा नाक घासून. आकाश शिरसाट त्या ठिकाणी येते. नाक घासून माफी मागितली पाहिजे, नाही तर गुन्हे दाखल करीन तुमच्यावर. आपल्या चळवळीसाठी मी वयाच्या 7व्या वर्षापासून मी ग्रामसेवक, सरपंच आणि कर्मचारी इतर सगळे जण नाक घासा तिथं. त्यावेळेस तुम्हाला माफ करीन, नाही तर तुमच्यावर गुन्हे दाखल करीन. याद करायला लावीन. तुम्हाला एवढा माफ करला का? तुम्हाला बाबासाहेबांचे फोटो फेकता, लाजा वाटू द्या ना. त्याच्या भरोश्यावर तुमचे घर भरले ना. एवढा द्वेष करता का बाबासाहेबाचा तुम्ही? चुकलं सर. तात्काळ सगळे माफी मागा, नाक घासा तिथं. त्या गावातल्या कार्यकर्त्याला पाठवतो मी. उद्या तुमची ग्रामपंचायत मध्ये काय कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमामध्ये जर तुम्ही माफी मागितली नाही तर दुपारी उद्या दुपारी आकाश शिरसाट तिथं येते. काही स्पर्धा नाही. तुम्ही एवढे माजले ना. तुम्हाला दाखवतो ग्रामपंचायत मध्ये तुम्ही फोटो फेकता ना. येतो आता तुम्हाला घोडे लावायला तिथं. तुमचा माज उतरवतो. तुमचा व्हिडिओ कोणाच्या व्हिडिओला दाखवा. त्या व्हिडिओला बी सांगतो बाळखाऊ व्हिडिओ कोण आहे तर. व्हिडिओच्या तुम्ही माजलेले धंदे करता का? ग्रामपंचायत काय? हो नाही, बरोबर आहे. समजतो सर. मी फॉलोवर आहो. तुम्ही ग्रामपंचायत मध्ये फोटो फेकला काऊन? तुम्ही कचऱ्यात पडलेला तुम्हाला दिसला नाही काय? सुट्टीवर होतो सर. सुट्टीवर राहतो. तुमचा चार्ज कोणाकडे आहे? सरपंच काय शेतो उपटत जाय काय? तात्काळ व्हिडिओचा नंबर द्या. तुमचा माज उतरवतो उद्या मी आलो की तिथं. व्हिडिओचा नंबर पाठवा पटकन, नाही तर तुम्हाला लावेल तुम्ही उद्या. लवकरात लवकर माफी मागून व्हिडिओ सोडा ग्रामपंचायत मध्ये जाऊन. आताच